या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, सप्तशृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सप्तशृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कुंडलिका नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, हीरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? हीरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 60 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 चपराळा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चपराळा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भातसा हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भातसा हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशासोबत लागते? भारताची सर्वात जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशासोबत लागते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बांगलादेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 तिरुअनंतपुरम ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तिरुअनंतपुरम ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बुध ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जर्मनची राज्यघटना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता? कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1992 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1873 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रोची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? इस्रो या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सन 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सन 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या दिवशी झाले होते? भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी केव्हा झाले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 9 डिसेंबर सन 1946 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित करण्यात येते? महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून खालीलपैकी कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दक्षता मासिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 एनसीसीचं घोषवाक्य खालीलपैकी काय आहे? एनसीसीचं घोषवाक्य खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकता आणि अनुशासन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताची अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? भारताची अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मिश्र अर्थव्यवस्था या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1951 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सीफुंक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रक्तक्षय खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होतो? रक्तक्षय म्हणजेच ॲनामिया खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोहाच्या कमतरतेमुळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 14 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते? सर्वात जास्त लोहाचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पालक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सेंटीग्रेड व फॅरनहीट ही तापमापके खालीलपैकी कोणत्या तापमानाला समान असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 -40 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जोसेफ प्रिस्टले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 रक्त गोठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते? रक्त गोठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 के जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक दूरसंचार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 17 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 आलेप्पी हे महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? आलेप्पी हे महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पेसमेकर हे खालीलपैकी कशा संबंधीचे आहे? पेसमेकर हे खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचे आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हृदय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शेरवली या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मौलाना आझाद या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सायमन कमिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1928 या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली होते? गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 देशामधली पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावणार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 देशामधली पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या 2 शहरादरम्यान धावणार आहे. प्रश्न क्रमांक 2 भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे? भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 INS अरिहंत या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बराक ओबामा या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कांजीरंगा अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? कांजीरंगा हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकशिंगी गेंडा या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम खालीलपैकी कोण करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 चले जाव चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? चले जाव ही चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1942 या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताने खालीलपैकी कोणत्या साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली होती? भारताने खालीलपैकी कोणत्या साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1993 या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पंचशील तत्वे सन 1954 मध्ये खालीलपैकी कोणी अधिकृतपणे मांडली होती? सन 1954 मध्ये पंचशील तत्वे अधिकृतपणे खालीलपैकी कोणी मांडली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणता कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रौलट कायदा या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 इंडिया गेट ही वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडिया गेट ही वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 26 जून या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पंचगंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे? पंचगंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर शहर या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता? कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मदनलाल धिंग्रा या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? कांचनगंगा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिमालय पर्वतरांग या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र या शब्दाचा समास खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र या शब्दाचा समास खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्मधारय समास या ठिकाणी योग गॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 यापैकी आपला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. यापैकी आपला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अनुसया या ठिकाणी योग्य शुद्ध शब्द होईल. प्रश्न क्रमांक 19 विहंग या शब्दाचा अचूक अर्थ खालीलपैकी कोणता आहे? विहंग या शब्दाचा अचूक अर्थ खालीलपैकी कोणता आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पक्षी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 5वा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 दख्खनच्या पठाराची सरासरी उंची किती मीटरच्या दरम्यान आहे? दख्खनच्या पठाराची सरासरी उंची किती मीटरच्या दरम्यान आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 300 ते 900 मीटरच्या दरम्यान आहे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कांडला हे पश्चिम किनाऱ्यावरचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कांडला हे पश्चिम किनाऱ्यावरचे प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1985 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राज्यांचे राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर APJ अब्दुल कलाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी हा साजरा केला? भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी हा साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 29 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 1 नुसार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 नाशिक जवळचे एकलहारे या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती ही केली जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तुर्भे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सोलापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जहालमतवादी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 श्री माहूर क्षेत्र या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहे? श्री माहूर क्षेत्र या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रेणुका देवी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण हिरव्या वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये साठवण करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक स्टार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 आनुवंशिकतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत? आनुवंशिकतेचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मेंडेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी सोट मुळाचे उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? सोट मुळाचे उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कापूस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ठिकाणी प्रश्न पहिला आहे, पृथ्वीवरून चंद्राचा खालीलपैकी किती टक्के भाग दिसतो? पृथ्वीवरून चंद्राचा खालीलपैकी किती टक्के भाग दिसतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 59% भाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सर्वाधिक उपनद्या असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? सर्वाधिक उपनद्या असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, पोफळी हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पोफळी हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कयाधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतामधले सर्वात मोठे वाळवंट खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधले सर्वात मोठे वाळवंट खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 थरचे वाळवंट राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 नीलगिरी पर्वतामधले सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे? नीलगिरी या पर्वतामधले सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दोडा बेटा शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गंगा नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? गंगा या नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 2510 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीस म्हटले? बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दामोदर नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डाऊन्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 न्यूमोनिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? न्यूमोनिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 एक गाव एक पानवटा हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? एक गाव एक पानवटा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बाबा आढाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते? खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य हे चांगले राहते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व अ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणता रक्तगट हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता रक्तगट हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रक्तगट ओ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारताच्या मध्यामधून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणतं आहे? भारताच्या मध्यामधून जाणारे रेखावृत्त खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्कवृत्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 प्रिझन डायरी या तुरुंगामध्ये लिहिलेल्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? प्रिझन डायरी या तुरुंगामध्ये लिहिलेल्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जयप्रकाश नारायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता धातू हा वापरला जातो? तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता धातू हा वापरला जातो?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 द ऑडेसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द ऑडेसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बराक ओबामा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने फणसाला राज्यफळाचा दर्जा दिलेला आहे? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने फणसाला राज्यफळाचा दर्जा दिलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 गोरखालँड या नवीन वेगळ्या राज्यांची मागणी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून केली जात आहे? गोरखालँड या नवीन राज्याची मागणी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून केली जात आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून खालीलपैकी कोण ओळखले महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सन 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विदा सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1907 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 इटियाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? इटियाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1998 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे वज्रेश्वरी व अकलोली ही महाराष्ट्रामध्ये गरम पाण्याची झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? वज्रेश्वरी व अकलोली ही महाराष्ट्रामधील गरम पाण्याची झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 जव्हार हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जव्हार हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ठिकाण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पालघर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रामधील पवन ऊर्जा प्रकल्प जमसांडे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 रेगूर मृदा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? रेगूर मृदा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जांभी मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 अति जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने आढळते? अति जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जांभी मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्राचा पवन ऊर्जेमध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्राचा पवन ऊर्जेमध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तिसरा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 प्रार्थना समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? प्रार्थना समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आत्माराम पांडुरंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 केंद्रीय अन्न भेसळ कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1954चा कायदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा ही लागू होते? रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा ही लागू होते?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ल्युकेमिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 12 यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.